लोहगड सुमारे 2000 वर्षांपेक्षा अधिक जुना असा हा किल्ला. जसे या गडाचं नाव तसाच बुलंद आणि लोहासारखा मजबूत या गडाच्या वास्तुकला आपल्याला आतासुद्धा बघायला मिळतात. आणि कदाचित या गडाच्या बुलंदपणामुळेच याला लोहगड असे नाव देण्यात आले असेल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी स्वराज्यातील एका नव्या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे लोहगड. 3420 फूट उंच असलेला हा किल्ला मावळ या भागात आपल्याला बघायला मिळतो. किल्ल्याकडे जात असताना सर्वप्रथम आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. छत्रपतींचे दर्शन घेतले की पुढेच किल्ल्यांच्या पायऱ्यांचा मार्ग दिसून पडतो. किल्ल्याकडे जात असताना एका व्यक्तीचे 20 रुपये तिकीट आहे. गडाच्या पायऱ्या चढत असताना समोर दिसणारा बुलंद असा लोहगड आपल्या मनाला आणखीच आकर्षित करतो आणि त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता थोडी आणखी वाढून जाते. तसं म्हटलं तर गडाकडे जात असताना मुख्य 4 दरवाजे लागतात. पहिला गणेश दरवाजा, दुसरा नारायण दरवाजा, तिसरा महादरवाजा आणि चौथा हनुमान दरवाजा. तर सर्वप्रथम आपल्याला लागतो गणेश दरवाजा. आता या दरवाजाची वाट अशा प्रकारे बांधण्यात आली आहे जेणेकरून गडावर हत्ती जरी आला तरी तो या दरवाज्यातून पुढे जाऊ शकत नाही, कारण याचा रस्ता अगदी निमुळत प्रकारे बांधण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला गणेशाची प्रतिमा दिसून पडते. समोर गेल्यावर आपल्याला एक शिलालेख दिसतो. या शिलालेखाचा अर्थ असा की नाना फडणवीसांनी जेव्हा या किल्ल्यावर फेरबदल केले आणि ते कोणत्या वेळेस केले त्याबद्दलची माहिती हा शिलालेख आपल्याला देतो. त्याच्याच बाजूने 2 तोफासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि बाजूने पहारेकऱ्यांसाठी एक जागा आहे. त्यानंतर आपण निघालो नारायण दरवाजाकडे. नारायण दरवाजाच्या डाव्या बाजूला जातो चोर दरवाजाचा रस्ता. आता हा रस्ता स्वतःमध्येच एक रहस्य आहे. तो म्हणजे असा की आपल्याला इथे जो फ्लोअरमध्ये खाली पायऱ्या जाताना दिसत आहे त्या ठिकाणी शत्रूंना असं वाटेल की हा चोर दरवाजा आहे, परंतु आत गेल्यास डाव्या बाजूला वळले की ते एक शौचालय आहे. आता हे शौचालय बघितले की त्याच्या पुढे एक आणखी रस्ता आहे, तर शत्रूंना वाटेल की हा चोर दरवाजा आहे. त्यामुळे शत्रू पुढे गेला की पुन्हा त्याला शौचालय लागेल. आता शत्रू इथून बाहेर आला की समोर आणखी 2 दरवाजे दिसतात. तर शत्रू या तिसऱ्या दरवाज्यात गेला की तिथे सुद्धा एक शौचालय आहे. त्यामुळे शत्रू चौथ्या दरवाजाकडे वळणार नाही. आणि हा अनुभव मी स्वतःसुद्धा अनुभवलेला आहे. आणि अशाच पद्धतीने जो चौथा दरवाजा आहे तो आहे चोर दरवाजा. आता या चोर दरवाजाचा उपयोग कसा? तर जर लढाई झाली आणि नकळत शत्रू गडावर आले तर सैन्यबळ वाढवण्यासाठी या ठिकाणाहून खाली दोर टाकून आपले सैन्य वरते घ्यायचे. त्या कारणामुळे गडाची सुरक्षा आणखी वाढून जायची. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे चोर दरवाजातून थोडं पुढे गेले, ह्या चोर दरवाजातून आतमध्ये येताना थोडं सावकाश या, कारण हा रस्ता तुम्ही बघू शकता पाय घसरण्याची शक्यता आहे इथे. पावसाळ्यात तर खूप काळजी घ्या. आणि इकडे 2 छोट्या छोट्या रूम आहेत, तुम्हाला दाखवतो. आता या खोली सैनिकांना लपण्यासाठी बनवण्यात आल्या असेल. चोर दरवाजाच्या आतमध्ये गेलो की आपल्याला आणखी 2 रूम्स बघायला मिळतात, परंतु मी तिथे जाऊ शकलो नाही कारण माझ्याकडे टॉर्च वगैरे कुठली सुविधा नाही. त्यामुळे आपण जाऊया आता पुढच्या दरवाजाकडे. त्यानंतर मी निघालो नारायण दरवाजाकडे. आता नारायण दरवाजाच्या दोन्ही बाजूला सिंहाची प्रतिमा काढलेली आहे आणि या दरवाजावरून सुरक्षिततेचे आणखी एक प्रमाण आपल्या समोर येते. ते म्हणजे असे की नारायण दरवाजाच्या वरतं जे सैन्य असतील त्यांना नारायण दरवाजाकडे येणारा शत्रू या होलद्वारे दिसून पडतो. आता ते दादा जे खालून येत आहे ते आपल्याला इथून दिसून पडते. त्यामुळे काय व्हायचे की एखादा शत्रू जर गडाच्या नारायण दरवाजाच्या बाजूला लपून बसला तर गडावरील सैन्य त्यावर तेल टाकून किंवा बाणाने हल्ला करून त्याला तिथेच मारू शकत होते. त्याचप्रमाणे या दरवाजावरून गडावरील खालील पूर्णतः भाग आपल्याला दिसून पडतो. त्यामुळे या गडाची सुरक्षता आणखी वाढते. हे बघून झाल्यानंतर आपण निघालो महादरवाजाकडे. आता महादरवाजाच्या अगोदर आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते. ही सध्या जरी पाण्याची टाकी असली तरी त्या काळी ही धान्याचे कोठार होते.
हे धान्याचे कोठार बघितले की समोर आपल्याला लागतो महादरवाजा, आणि महादरवाजा ओलांडला की किल्ल्याचा सगळ्यात मजबूत दरवाजा म्हणजेच हनुमान दरवाजा आपल्याला दिसून पडतो. हनुमान दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हनुमंताचे प्रतिमा काढलेले आहेत. हनुमान द्वारातून आत गेल्यानंतर त्याच्या बाजूला आणखी एक खोली आहे. साधारणतः ही सुद्धा पहारेकऱ्यांसाठी बांधण्यात आली असेल. इथनं पुढं गेलो की आपल्याला गडावरील एक मस्जिद बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आहे सदरेची जागा. आता ही सदरेची जागा बघून झाली की समोर आपल्याला काही वाड्यांचे अवशेष दिसून पडतात. वाड्यांचे अवशेष बघितले की त्याच्या पुढे एक घोड्याची पागा आहे. आता ही घोड्यांची पागा आतमध्ये गेल्यावर आपल्याला समजायला येते. ती म्हणजे अशी की घोड्यांना इथे जर बांधण्यात आले तर त्यांच्यामध्ये ही जी छोटे छोटे आपल्याला स्ट्रक्चर दिसते तिथे चारा किंवा पाणी त्यांच्यासाठी ठेवण्यात येत होते. या घोड्याच्या पागेच्या बाजूला सुद्धा आणखी 2 खोल्या आहेत आणि त्या खोलीमध्ये सुद्धा आणखी एक छोट्या छोट्या रूम आपल्याला बघायला मिळतात. टॉर्च नसल्याकारण आपण इथे सुद्धा जाऊ शकलो नाही. हे बघून झाल्यानंतर मी जेव्हा लक्ष्मी कोठाराकडे जात होतो तेव्हा गडावर एक छोट्या मुलांची ट्रिपसुद्धा आलेली होती आणि हे खूप गरजेचं आहे, कारण लहानपणापासूनच जर महाराजांचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायची इच्छा प्रकट झाली तर ती इच्छा शेवटपर्यंत राहते. तर लक्ष्मी कोठाराकडे जात असताना आपल्याला समोर विसापूर किल्ला दिसून पडतो. त्यानंतर आपल्याला दिसून पडते लक्ष्मी कोठार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटलं होतं तेव्हा जो खजिना तिथून जप्त केला होता तो इथे ठेवण्यात आला होता आणि हे भव्य असे कोठार आहे. तर तुम्ही अंदाज लावू शकता की खजाना किती मोठा असू शकतो आणि तो खजाना स्वराज्याच्या कामात आणला होता. आता लक्ष्मी कोठारच्या बाजूला पाण्याची एक टाकी आहे. ही पाण्याची टाकी बघितली की पुढे गेल्यावर आपल्याला लागतो विंचूकड्याचा मार्ग. तसं म्हटलं तर गडावर आणखी एक दर्गासुद्धा आहे. तर आपण आता जात आहे विंचूकड्याकडे आणि विंचूकड्याकडे जात असताना आपल्याला विसापूर किल्ला दिसतो. हा जो किल्ला आहे तो लोहगडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आला होता. विंचूकड्याकडे जात असताना आपल्याला बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या दिसून पडतात आणि या पाण्याच्या टाक्यांच्या मध्ये सुद्धा आणखी एक छोटी खोली आपल्याला बघायला मिळते. ही खोली बघितली की आपण निघालो गडावरील 16 कोणी तलाव बघण्यासाठी. आता 16 कोणी तलाव का, तर एका जागी उभे राहून जर आपण या गडाच्या कोन मोजले तर त्या 16 मोजण्यात येतात. त्यामुळेच याला 16 कोणी तलाव असे म्हटले जाते. या 16 कोणी तलावाच्या बाजूला सुद्धा एक सब डिवाइड केलेले टाके आहेत. हे बघितल्यानंतर समोर आपल्याला दिसून पडतो विंचूकडा. जसं की तुम्ही बघितलं विंचूकड्याकडे येत असताना प्रवेश निषेध आहे, परंतु खाली जे गार्ड आहे त्या काकांना मी विचारलं होतं तर आपण इथे येऊ शकतो, परंतु येताना थोडी काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितलं. आता विंचूकड्यावर सुद्धा काही वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि कड्याच्या शेवटी पोचल्यानंतर कड्याला वेढा घालणारा रस्ता सुद्धा आपल्याला दिसून पडतो. आता या विंचूकड्याला विंचूकडाच का म्हणतात, तर विंचूच्या नागाच्या आकाराचा हा कडा आपल्याला गडावर दिसून पडतो, त्यामुळेच याला विंचूकडा असं म्हटल्यात येते. विंचूकडा बघितला आणि परत निघाल्यावर आणखी 2 मार्ग जातात. पहिला म्हणजे जिथून आपण आलो म्हणजेच लक्ष्मी कोठार, आणि दुसरा जो मार्ग जातो तो जातो महादेवाच्या मंदिराकडे. महादेवाच्या मंदिराच्याच बाजूला त्र्यंबक तलाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन सुरुवात करूया या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल. तर सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्लेसुद्धा जिंकून घेतले. त्यामधलाच एक म्हणजे लोहगड किल्ला. 1630 मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. त्यानंतर 1657 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी आणि मावळ प्रदेश जिंकून घेतला आणि त्याचबरोबर विसापूर आणि किल्ला लोहगड स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर झालेल्या पुरंदरच्या तहात सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. त्या तहामध्ये हा किल्ला मुघलांच्या हाती देण्यात आला होता, परंतु काही वेळानंतर 1670 मध्ये हा किल्ला पुन्हा महाराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतला. या किल्ल्याच्या बुलंदीमुळे पहिल्या सुरतच्या लुटीनंतर आणलेली संपूर्ण संपत्ती नेताजी पालकर यांनी या किल्ल्यावर आणलेली होती. 2000 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेल्या या किल्ल्याने अनेक राजवाटी सुद्धा बघितले आहे. लोहगड किल्ला फक्त ऐतिहासिकच नव्हे तर सांस्कृतिकचे महत्त्व सुद्धा स्पष्ट करतो. तो म्हणजे असा की या गडावर अनेक मराठी कलाकृतींचे घर आहे, जसे की नक्षीकाम, मूर्ती आणि शिलालेख. इतिहासाबद्दलच नाही
इतर संस्कृतीबद्दल सुद्धा माहिती देतो. तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी.